सद्गुरू श्री वामनरावजी गोळवणे महाराज यांचं कुडुत्री येथील हे जन्मगाव आहे आणि या गावामध्ये या घरामध्ये ते राहत असत. त्या घराचं आता रिनोव्हेशन करून तिथे बंगला बांधण्यात आलेला आहे आणि श्री गोळवणे महाराजांचा जन्म ज्या खोलीमध्ये झाला ती खोली अजूनही तशीच्या तशी त्याची ठेवलेली आहे. तर असं हे आपण पाहत आहात की या ठिकाणी सद्गुरू श्री गोळवणे महाराजांचा जन्म झालेला आहे आणि हे त्यांचे जन्मगाव आहे. राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूरपासून साधारण 45 किलोमीटर अंतरावर सद्गुरू श्री वामनरावजी गोळवणे महाराज यांचे कुडुत्री हे गाव आहे आणि पूर्वी या गावाला कोणतेही वाहन जात नसे, चालत यावं लागत असे. आता इथे एसटीची सोय झालेली आहे, वाहनाची सोय झालेली आहे आणि इथे सद्गुरू श्री गोळवणे महाराजांचा मठ बांधलेला आहे. तसेच हे या घरामध्ये त्यांच्या परसदारी असणारी विहीर अद्यापी तशीच विहीर आहे, फक्त त्याचं नूतनीकरण केलेलं आहे. या विहिरीमधील पाणी सद्गुरू श्री वामनरावजी गोळवणे महाराज स्नानासाठी वापरत. तसेच या पाण्याने त्यांनी श्री लोकनाथ तीर्थ महाराजांना देखील स्नान घातलेले होते आणि ती शिळा आजही श्री गोळवणे महाराजांच्या मठामध्ये आहे आणि तिथे त्या शिळेची पूजा केली जाते आणि सद्गुरू वामनरावजी गोळवणे महाराजांच्या प्रतिमेची देखील इथे पूजा केली जाते. इथे नित्यनेमाने आरती पूजा होते. प्रत्येक वर्षी जन्मकाळ तसेच इथे पुण्यतिथी साजरी केली जाते आणि कोल्हापूर पुणे येथून त्यांचे भक्त येऊन इथे हा उत्सव साजरा करतात. आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आम्ही या गावामध्ये आलेलो आहोत आणि हा त्यांचा मठ आहे. तर इथे आज पुण्यतिथीचा कार्यक्रम आज होत आहे.